नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही। मंडळी, आज सोमवार आहे, आपला वार्षिक साप्ताहिक राशी भविष्याचा वार आहे। तेव्हा श्री स्वामी समर्थांचं नाव घेऊ आणि सुरू करू। हे जे साप्ताहिक राशी भविष्य मी वर्तवतो ते चंद्राच्या गोचरीच्या भ्रमणानुसार आहे, त्यामुळे ते तात्कालिकच असतंय। सार्वकालिक स्वरूपात त्याचा प्रभाव किती पडेल हे काही सांगता येणार नाही। तेव्हा या आठवड्यात सोमवारी चंद्र धनु राशीत आहे आणि मंगळवारपासून शनिवारपर्यंत तो मकर आणि कुंभ राशीतून जाणार आहे। मेष राशीला या आठवडा अत्यंत चांगला आहे। भाग्यस्थानातून ते लाभस्थानापर्यंत चंद्राचं परिभ्रमण आहे आणि त्यामुळे तुम्ही जे कराल ते होईल। सोमवारी भाग्योदयकारक घटना घडतील। नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवीन नोकरीची संधी येण्याची शक्यता आहे, प्रयत्न करा। आठवड्याच्या मध्यावरती नोकरीमध्ये काही जबाबदाऱ्या टाकल्या जातील, ज्या जबाबदाऱ्या तुम्हालाच उचलाव्या लागतील आणि तुम्ही त्या यशस्वीपणाने पार पडाल। आठवड्याच्या शेवटी आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे। शेवटी म्हणजे साधारणपणे शनिवार किंवा रविवारी कुटुंबासाठी खर्च करावा लागेल, एवढं एकच थोडंसं यातलं या आठवड्यात न्यून आहे। बाकी आठवडा चांगला आहे। वृषभ राशीला सोमवार वगळता पुढचे दिवस हे अत्यंत चांगले आहेत। सोमवारी तुम्ही आजारातून रिकवर व्हाल किंवा एखादा बारीकसा आजार होण्याची शक्यता आहे, म्हणजे सर्दी खोकला पडसं वगैरे किंवा पोट बिघडणं यासारखा आजार होण्याची शक्यता आहे। मंगळवारपासून दिवस चांगले आहेत। भाग्योदयकारक घटना घडतील, प्रवासाचे बेत आखले जातील किंवा प्रवासात असाल तर काळ अत्यंत चांगला जाईल। नोकरीधंद्याकडून चांगल्या बातम्या येतील। एकंदरीत आठवडा हा चांगला आहे। वरिष्ठ हे तुमच्या कामावरती खुश असतील आणि त्यामुळे तुम्ही देखील आनंदी असाल। मिथुन राशीला आठवड्याचं मध्य म्हणजे मंगळवार बुधवार गुरुवार किंवा मंगळवार बुधवार हा थोडा दगदगीचा त्रासाचा जाण्याची शक्यता आहे। सावध राहा, जास्त कष्ट करू नका, धावपळ करू नका। सोमवारी चांगला आहे, जोडीदाराचं सहकार्य लाभेल। व्यवसायात असाल तर भागीदाराचं सहकार्य लाभेल। नंतर आठवडा हा गुरुवार शुक्रवार नंतर गुरुवार शुक्रवार शनिवार हे दिवस चांगले आहेत। नोकरी धंदा व्यवसायाच्या दृष्टीने पण तुम्हाला घाबरायचं काहीच कारण नाही। कर्क राशीला या आठवड्यात चंद्राचं परिभ्रमण 6व्या स्थानापासून 8व्या स्थानापर्यंत होणार आहे आणि त्यामुळे कर्क राशीच्या लोकांनी सावध राहायची गरज आहे। जुना आजार डोक्यावर काढण्याची शक्यता आहे। मानसिक अस्वास्थ्य जाणवेल, थोडाफार त्रास होईल, दगदग होईल, त्याच्यामुळे जीवन नकोसं वाटेल, मनात भलते सलते विचार येतील। पण या सगळ्यात एकच चांगली गोष्ट असेल ती म्हणजे जोडीदाराचं सहकार्य तुम्हाला चांगलं लाभेल आणि त्यामुळे हा आठवडा तुमचा हा सहजगत्या निघून जाईल। जरी थोडाफार वाईट अनुभव आला तरी घाबरू नका। हा आठवडा थोडासा कासव जसं आपले हातपाय आक्रसून घेतं संकटात, त्याप्रमाणे आपला सगळा व्यवहार हा आक्रसून घ्या आणि स्वतःला या आठवड्यात सांभाळा। सिंह राशीला सुरुवातीला सोमवारी जर मुलाबाळांचे रिझल्ट असतील तर चांगले मार्क वगैरे त्यांना पडल्याचं तुम्हाला लक्षात येईल।
ॲडमिशन्स असतील तर त्या स्मूथली पार पडतील. परदेश गमनासाठी जर मुलांचे प्रयत्न चालू असतील तर सोमवारचा दिवस त्यासाठी चांगला आहे. मंगळवारपासून मात्र तुम्ही लोकांचं ऐकून घेण्याची तयारी ठेवा. आपण म्हणू ते खरं या हेकट स्वभावात राहू नका. लोकांचं ऐका, करा शेवटी तुमच्या मनाचंच, पण निदान लोकांना त्यांचं तुम्ही ऐकताय हे दाखवा तरी. त्यामुळे लोक संतुष्ट राहतील, तुम्हाला सहकार्य करतील. शारीरिक प्रकृतीच्या दृष्टीने देखील सावध राहायची आवश्यकता आहे. डॉक्टर जवळच असेल तर डॉक्टरची मदत घेण्यात लाज बाळगू नका, हयगय करू नका. तुम्हालाच त्रास सहन करावा लागेल. कन्या रास. कन्या राशीला सोमवार बरा आहे. मानसिकदृष्ट्या चांगला जाईल. आई असेल तर आईची तब्येत वगैरे चांगली राहील, आईकडून सहकार्य मिळेल. घराचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सोमवारी सोडवून घ्या. मंगळवार बुधवार हा एकंदरीत सामंजस्याचा, सहकार्याचा असा जाईल. तुम्ही लोकांना जे काही सांगाल त्याप्रमाणे ते वागतील. आठवड्याचा शेवट थोडासा त्रासाचा, शारीरिकदृष्ट्या कष्टाचा जाण्याची शक्यता आहे. तुळ रास. महत्त्वाची कामं सोमवारी करून घ्या. मंगळवार बुधवार हा तोंडावरती नियंत्रण ठेवा. आपलंच खरं, मी सांगतो तसंच घडलं पाहिजे हा हट्ट धरू नका, तर घरामध्ये शांतता राहील. अन्यथा घरामध्ये स्फोट होण्याची शक्यता आहे. आठवड्याचा शेवट मात्र चांगला जाईल. पैसे मिळतील, प्रवास होतील, धार्मिक कार्यामध्ये भाग घ्याल. एकंदरीत आठवड्याचा शेवट हा चांगला असेल. वृश्चिक रास. वृश्चिक राशीला सोमवार हा पैसे मिळण्याचा दिवस आहे. मंगळवार बुधवार हा देखील छोटे मोठे प्रवास होण्याची शक्यता आहे. मन आनंदी राहील. एकंदरीत या आठवड्यामध्ये मन हे आनंदित, उल्हासित राहील. धार्मिक कार्यामध्ये भाग घ्याल. आध्यात्मिक अनुभव येण्याची शक्यता आहे. धनुरास. धनुराशीच्या दृष्टीने आनंदी आनंद घडेल असाच हा आठवडा आहे. मन प्रफुल्लित राहील. शरीर प्रकृती उत्तम राहील. आठवड्याच्या मध्यावरती कुठून पैसे येणं असतील तर ते येतील. आवक चांगली राहील. आठवड्याचा शेवट हा देखील छोट्या मोठ्या प्रवासात जाण्याची शक्यता आहे. एकंदरीत आठवडा हा आनंदाचा आहे. मकर रास. मकर राशीला सोमवारी आकस्मिक खर्च येतील. त्यामुळे तारांबळ उडण्याची शक्यता आहे. पण मंगळवारपासून मात्र पुढे आठवडा हा चांगला आहे. पैशाची आवक आठवड्याच्या शेवटी होईल. शरीर प्रकृती चांगली राहील. मानसिक स्थिती चांगली राहील. छोटे मोठे प्रवास होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात भाग घ्याल किंवा स्वतःच्या हातून काही धर्मकृत्य घडण्याची शक्यता आहे. कुंभ रास. कुंभ राशीला सोमवार अत्यंत उत्तम आहे. आर्थिक येणी जर कुठून असतील तर ती वसूल होतील. पण आलेला पैसा मंगळवार बुधवारकडे खर्च होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे दुःख होणं स्वाभाविक आहे. पण ठीक आहे, येणं जाणं हे जीवनामध्ये चालूच असतंय. आठवड्याचा शेवट मात्र चांगला जाईल. शारीरिक प्रकृती, मानसिक स्थिती, धनप्राप्ती या दृष्टीने आठवड्याचा शेवट हा चांगला आहे. मीन रास. मीन राशीला नोकरी धंद्यामध्ये महत्त्वाची जर कामं असतील तर ती सोमवारी उरकून घ्या. मंगळवार बुधवार त्या कामांचं फळ चाखायचा वार आहे.
त्यामुळे उद्योगधंदा नोकरी व्यवसायामध्ये जे काही लाभ असणार आहेत ते सगळे मंगळवार बुधवारकडे होतील. गुरुवार शुक्रवारी थोडाफार खर्च होईल. आर्थिक बाबतीमध्ये तारांबळ उडण्याची शक्यता आहे. एकंदरीत आठवडा हा संमिश्र आहे. तेव्हा मंडळी, हे होतं आपलं साप्ताहिक राशी भविष्य. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपलं चॅनल जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करावं असं काहीतरी प्रयत्न करा. धन्यवाद.